टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित, कुणावरही टीका न करता केवळ विकासावर मतं मागितली। भाजपचे 129 नगराध्यक्ष, 3325 नगरसेवक विजयी। निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री फडणवीसांची जादू। भाजपच मोठा भाऊ, महायुतीला 213, महाविकास आघाडीला 50 तर स्थानिक आघाडीला 25 जागा। नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सेनेचं अर्धशतक, भाजपचं शतक, दादांनीही पॉवर दाखवली। तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेची कामगिरी चांगली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। पेढा भरवून आनंद साजरा केला। विधानसभेमध्ये केलेली ईव्हीएमची सेटिंग नगर परिषदेमध्ये भाजपनं कायम ठेवली। सत्ताधाऱ्यांकडून पैशांची गारपीट झाली। निवडणूक निकालावर संजय राऊतांचा आरोप। नगरपंचायत नगर परिषदेमध्ये आम्ही 2 नंबरचा पक्ष, शिंदेंचं नेतृत्व सर्वमान्य हे पुन्हा सिद्ध, मंत्री उदय सामंत यांचं विधान। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पिछेहाट, चंद्रपुरातील यश रेकॉर्ड ब्रेक, विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम। चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा भाजपला घरचा आहेर, तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये एकही मंत्रिपद नाही, मुनगंटीवारांची नाराजी। राणे बंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणेंची सरशी। मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष, शिंदेंच्या सेनेच्या ममता वराडकर विजयी। निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया। मालवणमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष, विजयी मिरवणूक भाजप कार्यालयासमोर नेली। भाजप कार्यकर्ते कार्यालय बंद करून गेल्यानं संघर्ष टळला। हिंगोलीमध्ये बांगरांच्या भावजे रेखा श्रीराम बांगर यांचा विजय। आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष मिरवणूक। विरोधकांवर टीका करताना बांगरांनी केलेले हातवारे पुन्हा चर्चेत। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम। एक हाती सत्ता आणत महायुतीला दिला झटका। आनंदराव मलगुंडे 7500 मतांनी विजयी। बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपची एक हाती सत्ता। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या तेजस्विनी कथलेंचा 4639 मतांनी विजय। ठाकरेंच्या सेनेचे आमदार दिलीप चोपल यांना मोठा धक्का। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंनी कागलचा गड राखला। कागल नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सविता माने विजयी। शिर्डी नगर परिषदेवर भाजप महायुतीचा झेंडा। जयश्री थोरात नगराध्यक्षपदी, विखे पाटलांचं वर्चस्व कायम। कोकणातल्या निवडणूक निकालामध्ये मोठा ट्विस्ट। चिपळूणमध्ये भाजपचे शुभम पिसे 1 मतांनी विजयी। भाजपच्या सर्वाधिक जागा आघाडीवर असल्यामुळे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाला धक्का। चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील विजयी। महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला। तटकरेंना धक्का। महाड माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान। विखे पाटलांनी गड राखला। नगरच्या राहता नगरपालिकेवर एक हाती सत्ता, तर बीडमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी। विजयी उमेदवारांचा जल्लोष। हिंगोली, नाशिक आणि सोलापूरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या हस्ते मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी मनसे कार्यालयाचं उद्घाटन. वसई विरार महापालिकेत ठाकरे बंधू आणि हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची युती होण्याची शक्यता. ठाकूर आणि ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित. पुण्यामध्ये अजित पवार 41 प्रभागातील निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवड, पुणे पालिकेसाठी मुलाखती सुरू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.